Good morning, good morning, good morning, good morning. It's been a long time. I have shot a video for my YouTube channel. Let me take you through this. I'm missing my friend very much. तिचं नाव आहे सानिया. I'm really missing her very much because I remember कोविडच्या वेळेस आम्ही आउटडोर शूट करत होतो फॉर द शो सांग तू आहेस का. आणि तेव्हा फर्स्ट टाईम मी आणि सानिया एकत्र वी केम टुगेदर फॉर वर्क पर्पज. पण आम्ही इतक्या छान मैत्रिणी झालो आफ्टर दॅट. 3 महिने एकत्र एका रूममध्ये राहिल्याने आम्ही खूप जवळून ओळखलं एकमेकांना. सो येस, आय एम मिसिंग हर अ लॉट. आय एम मिसिंग यू सानिया. आय एम मिसिंग यू सो मच. सो सेम प्लेस, जस्ट की नवीन माणसं आहेत, नवीन टीम आहे, नवीन प्रोडक्शन आहे, नवीन सिरियल आहे. आय एम व्हेरी 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 मच एक्सायटेड अबाउट दिस. ओ सॉरी. तर येस, खूप छान वाटतं आहे. इतका सुंदर व्ह्यू आहे बाहेरचा. अँड फॉर द फर्स्ट टाईम मी ह्या ठिकाणी आले आहे ज्याचं नाव आहे भोर. आय वॉज एक्सायटेड ॲक्च्युली. आधी मी एवढी एक्सायटेड नसायचे बिकॉज आय वॉज नेवर काइंड ऑफ अ पर्सन जिला कम्फर्ट झोन सोडून जायला कुठे आवडायचं. बट दिस टाईम आय वॉज एक्सायटेड. आय एम एक्सायटेड टू वर्क विथ न्यू पीपल, टू बी विथ न्यू पीपल. आता आम्ही थांबलो आहे काय खायला. आता आम्ही थांबलो आहोत मस्त मक्याची कणसं उर्फ भुट्टा खायला. आणि भुट्टा दिसला की मला त्याला पुढे जावत नाही. म्हणजे भुट्टा ओलांडून पुढे जाणं मला लाईक वाटतं. सो आम्ही थांबलो भुट्टा खायला. आणि सकाळी आम्ही ब्रेकफास्ट केलेला नाही, शूटला निघालो. सो आजच्या दिवशी हा आमचा ब्रेकफास्ट. आईने तर डिनर पण नाही केलाय. बापरे. वाव, कसं आहे. यम मस्त. यम्मी डिलिशियस ज्युसी कॉर्न भुट्टा. इथं वेदर इतकं सुंदर आहे बाहेर. खरं तर दिस इज एस्थेटिक. डोंगराच्या मधोमध आम्ही शूटिंगला जाताना छान ऑन द वे कॉर्न खातोय. सो ग्रेटफुल फॉर दिस. चिअर्स. आम्ही पोचलोय आमच्या व्हॅनिटीमध्ये. मीट एव्हरीवन. छान. सुनीता ताई अगेन, ऐश्वर्या आणि बिग बॉस. गुड मॉर्निंग. शी इज एन्जॉयिंग हर ब्रेकफास्ट. लेट हर एन्जॉय हर ब्रेकफास्ट. अँड दिस इज आवर व्हॅनिटी. गेटिंग रेडी फॉर माय न्यू कॅरेक्टर. तिचं नाव आहे तारामती. इन शॉर्ट तारा. सो शी इज काइंड ऑफ सिंगर. म्हणजे लोकांसाठी ती सिंगर आहे ते तुम्हाला कळेलच जेव्हा तुम्ही शो बघाल. आणि ती शी बिलॉंग्स टू व्हेरी रिच फॅमिली. अशा घराण्याला बिलॉंग करते जे खूप रिच आहेत, आर्टिस्टिकली रिच आहेत इन सिंगिंग. संगीताचा वारसा असलेल्या घराण्याला बिलॉंग करते तारा. सो असं कॅरेक्टर आहे ते. आणि खूप क्यूट लुक आहे तिचा. ही ऐश्वर्या ताई जी माझे हेअर करते. हाय. त्याच्या अगोदर सुप्रिया ताई होती. शी वॉज ऑल्सो अमेझिंग. वी आर शूटिंग इन भोर. तो कमाल लोकेशन आहे बाहेर कमिंग टू आवर सेट.
माझी शेड वापरू हम्म? माझी शेड वापरू का ह्याच्यात नाही आहेत का रंग? आहे चालेल ठीक आहे चला वापरू. तुला सवय झाली आहे का तुझ्या शाडूची? नाही, असं नाही. मी एक ऑब्झर्व केलंय जे मेकअप करतात त्यांना नवीन प्रोडक्ट्स वापरायची खूप एक्साइटमेंट असते आणि ती तुझ्यात मिसिंग आहे. हां एकदम प्रो लेवलला पोचलायस का तू आयुष्यात? त्याच्या अगोदरच्या शोला ह्याच्याहीपेक्षा लांब होते की सो त्या ताई जेव्हा स्ट्रेट आणि त्याच्यात त्यांना स्लीक स्ट्रेटच लुक हवा होता. मी त्यांना सांगून सांगून थकले होते की स्ट्रेटिंग केली तर म्हणजे स्ट्रेटिंग करायचं असेल तर 1 तास तरी जाणार तुमचे केस. हो म्हणजे माझं हे म्हणणं नव्हतं की माझे केस खराब होतील किंवा वाटत. मी त्यांचा विचार करत होते की तुम्हाला वेळ लागेल, तुमचे हात दुखतील. ते म्हणाले अरे मॅडम लेकिन हमको स्ट्रेट ही चाहिए, लोक स्ट्रेट ही बोला. ते छान आरामात वेळ घेऊन एक एक केस स्ट्रेट करायचे. तर 1 तासभर फक्त केसांना लागायचा. मेकअप सिम्पल असल्यामुळे मेकअप पटकन व्हायचा. त्यामुळे माझ्यात एवढा पेशन्स वाढला ना मेकअपला घेऊन किंवा रेडी व्हायला घेऊन. ठीक आहे एवढं पण पुढे बोलायचं ना माणसांनी आता जाऊ द्या. अच्छा काय झालं बघ ना. पाय दुखतो ना मस्तच नाही कटवायचं. बघ ना तिला दिसणार ना तुझ्या चुकायचं तिला दिसणार ना तू मस्ती करतेस तर. मला नाही दिसणार. काहीच नाही केलं ना तिने. नाही आधी केस करते. माझे दोन्ही पण हात काय जाणवेल मला दिसला नाही तरी. हे बघा पाय लागले तरी पण पाय उघड बघ ना. हे असतात बॉईज, दीज आर बॉईज. पायाला लागलाय त्याचा ऍक्सिडेंट झालाय तरी तो त्या लागलेल्या पायाने तिला त्रास देतोय. दिस इज बॉईज. नाही नाही हे घे इथून हे खालून थांबा द्या मला मॅच करता येईल. पट्टी घेऊन बसावं लागेल मला. पण हे जाड येईल. हे बघा ताई बघितलं तू मदत करतोय बघ. अरे खूप माझ्या डोक्यात होता ना पण ते बघा तिथे बघितलं. तुम्ही तुमचं सॉर्ट करा बाबा. तुझी नि माझी भेटती क्षणोक्षणी का आठवे आधी Thank you, दादा. सांगू कशाने तुला सख्या माझ्या या भावना. लायनर मी करते. ब्लशॉन नाही कर कटिंग कर ना गोल गोल दिसते. कटिंग करायची ना पावडर कटिंग किती केलं मी स्टार्टेड शूटिंग. आत्ता आमचा शॉट झालेला आहे एकच शॉट. आणि हा असणार आहे माझा आणि हिचा दोघींचाही एंट्रीचा पहिला मम्मा डॉटर झोन असणार आहे कायम माझा. मॉम्स एंजल. ही जे काय धूम करणार आहे ती त्यांना अनुभव दे पुढे. हा. हळूहळू हळूहळू चालेल. धूम म्हणजे धूम 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 पसार नाही हा. इथंच राहणार, इथं राहून धूम करणार होता आम्ही. आणि मला इतकी छान गोड सुंदर सुंदर मुलगी. अरे मम्मा असेल मी पण मम्मा अशी असेल तर असायला पाहिजे ना. आणि ही अजून एक मुलगी आणि सावली. ही माझी स्टार मुलगी आणि ही माझी ढ मुलगी. Oh my God. एक मिनिट हे सगळं जी करते ना ते माझ्या प्रेमासाठी करते. ये देखो थोड़ा सा बैलेंस रखना पड़ता है. इधर थोड़ा ब्यूटी है तो टैलेंट है, इधर टैलेंट का भंडार है लेकिन ब्यूटी भी है थोड़ी सी. इधर अंधेरे में दिखती नहीं है. असं काही नाही आहे. आमची सनशाईन आहे ती सनशाईन. नाइटिंगेल आमची नाइटिंगेल. नाइटिंगेल ऑफ आवर शो सावली. ही आहे वाईब आमच्या शूटिंगची. सोपान देवाचं मंदिर आहे ना हे. रेडी होताना माझा पहिला आउटडोर शो भोरमध्ये. मी आज जिथे शूट करतोय
मस्त एक सुंदर एस्थेटिक मंदिर आहे अँड आय एम गोइंग टू टेक यू थ्रू दिस. ओके, हे नागेश्वर मंदिर. ह्या माऊली भेटल्या इथे मंदिरात. ये ना तू पण. काय गो पोरी हो? हो, किती सुंदर नाचलात तुम्ही. अगं बाय खरंच की. कोण म्हणणार नाही तुम्ही 75 वयाच्या. नाही ना 75 नाही वाटत तुम्ही, 75 नाही वाटत. खूप यंग वाटता तुम्ही. होय. मग काय पोरींनी काढलाय काढलाय चपाका. मज्जा आलेली आहे. आणि द थीम इज दिली मी बघितली. आणि मी पण त्याला काय बोललो, तू माझा मित्र आहे, मी पण तुला एक कानफडी देऊ का? भूत हू मॅन. इट्स अ पॅकअप. घेऊ सर्व. गेट अँड रेडी विथ अस. काय उचलू? प्राप्तीने रोल चेंज केलेला आहे. भोग. पॅकअप झाल्यावरशी मिस इंडिया. काय घेऊ सर्व? मिस इंडिया. हा आमचा हार्डवर्किंग मुलगा आहे. त्याला बिचारायला लागलंय, मेंदूला पण लागलाय त्याच्या बघा. तर आज दिवसभर खूप काम केलेलं आहे. हॅट्स ऑफ. आता जास्त ताण नको देऊस, आराम कर. उद्या भरपूर काम करायचं आहे. आपली ताई लक्षात आहे ना काय बोलली? हा लक्षात आहे. आता जाऊन बघ गाडीवर. ओके. हो, आमचं पॅकअप झालंय आणि आता आम्ही छान जेवायला जाणार आहोत. जेवायला. शी इज हॉन्टेड सिन्स पॅकअप. अरे अरे मॅडम अलग दिख रही. कोण आहे मॅडम? पहाटेचे 4:30 वाजले. Oh shit, it's time for you to leave. Oh, fuck. I'm so scared, we are so scared to death. आमच्या रूम मध्ये 2 बॅट्स, एवढे छोटेसे बॅट्स उडत होते. आमच्या अंतरुणावरून असे लाईक स्ट्रेंजर थिंग्स. बँड वाजली बँड. 1 तासभर आम्ही असेच आहोत. ही तर बेडशीटच्या बाहेरच नाही. मी तर लिटरली मला भाग्यश्री सांगते, मी अशी
भाग्यश्री तर गेला आणि मग बुद्धी सुचली जरा आणि गुगल वरून हेल्पलाईन नंबर काढून आम्ही हॉटेलच्याच माणसाला बोलवलं. पण आता विश्वासच बसत नाही ते नाही आहेत रूम मध्ये. आणि आधी ते होते रूम मध्ये ऑलरेडी, वी नेव्हर न्यू. आणि असं वाटलं होतं की एकच आहे, बट अचानक दोन 2 बॅट्स होते, 2 बॅट्स. भाग्यश्री बाहेर पळाली सर. बाकीच्यांचा अलार्म बघून म्हणते तिचा उठायचा अलार्म वाजला आता फायनली. झोपलोच नाही, काल पण नाही झोपली ती. सो फायनली सकाळ झाली आहे. इट वॉज रिअली स्केरी नाईट. 2 बॅट्स असे फिरत होते मस्त. इट्स व्हेरी इझी टू थिंक आफ्टरवर्ड्स की यार शूट करायला पाहिजे होतं ते. पण त्या मोमेंटला एवढी भीती वाटत होती. म्हणजे भीती हा शब्द इज नॉट जस्टिफाईंग द लेवल ऑफ भीती. प्राप्ती कुड रिलेट टू मी. ग्रे झाले आणि आता मी झोपणार आहे. म्हणजे फार इट जस्ट 6:30, 6:30 वाजलेत. इट जस्ट 6:30, 6:30 वाजलेत, पहाटेचे 6:30. आम्ही दोघीही झोपलो नाही आहोत कारण एकतर झोप उशिरा लागत होती बिकॉज न्यू प्लेस अँड यू नो एव्हरीथिंग, हॉटेल वगैरे. आणि झोप लागलीच आणि अशी जाग आली. तर असे वरती ड्रोन कॅमेरा कसा फिरत असतो त्याचे असे उडत होते आमच्या दोघींवर 2 बॅट्स. आय डोंट नो हाऊ दे सर्वाइव्ह इन हिअर इन हॉटेल रूम. ठीक आहे, मे बी किस्सा झालेला आहे. सो यस, ओके, नाव आय विल स्लीप. बाय बाय. थोडा वेळ आराम करेन. आय होप यू एन्जॉय दिस व्लॉग. ऑल्सो आय होप तुम्ही माझा नवीन शो बघाल. आत्तापर्यंत पीपल हॅव ऑलवेज बीन जनरस. माझ्या अगोदरचं काम बघून, अगोदरचे प्रोजेक्ट्स, अगोदरच्या सिरियल्स बघून पीपल हॅव रिअली अप्रिशिएटेड माय वर्क. आणि भेटून सांगितलं आहे खूप लोकांनी. मग ते दारू गडबईचं काम असो, दारू गडबईमधलं काम असो किंवा सांगतो आहेस का मधलं काम असो. आय फील रिअली ग्रेटफुल दॅट आय हॅव बीन पार्ट ऑफ सच प्रोजेक्ट्स. कारण खूप छान आणि कमाल लोकांबरोबर काम करता आलं आहे. म्हणजे आय विल से इट इज टू गुड टू बी ट्रू फॉर मी. तर आय विल ऑलवेज बी ग्रेटफुल फॉर दिस, फॉर युअर लव्ह, फॉर युअर सपोर्ट. सो थँक यू फॉर एव्हरीथिंग. बाय, टेक केअर.